श्री स्वामी समर्थ. विज्ञान आणि देव किंवा ईश्वर शक्ती या दोन मुद्द्यांवर नेहमीच अनेकांचे मतभेद होत असतात. विज्ञानवादी आणि बुद्धिवादी देव, ईश्वर शक्ती या गोष्टी काही मानत नाहीत. अशा गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाही त्या गोष्टींचे अस्तित्व विज्ञानवादी मानत नाहीत. देव आहे की नाही हा एक मोठा वाद या संदर्भात जागोजागी पाहायला मिळतो. दुसरीकडे विज्ञानाचे मत काही असेल तरी देव ईश्वर शक्ती आहे असे मानणारा मोठा वर्ग आहे. कोट्यवधी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती, नामस्मरण, आराधना, जप, उपासना करीत असतात. विज्ञान आणि ईश्वर शक्तीच्या वादासंदर्भात असाच एक प्रसंग अक्कलकोट येथे घडला. स्वामी समर्थ महाराजांनी या घटनेतून मार्मिक उपदेश समाजासाठी केला. गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तैल बुद्धीचा होता. मात्र ईश्वर शक्ती, दैव असे काहीही तो मानत नसे. त्याच्या लेखी कर्तव्य हेच सर्वश्रेष्ठ आणि सर्व काही होते. दुसरीकडे त्याची आई आणि पत्नी धार्मिक वृत्तीच्या होत्या, शिवाय स्वामी भक्त होत्या. कितीही कोणीही समजावले तरी ईश्वर शक्ती आणि भक्ती गोविंद मान्य करत नसे. एकदा गावात विहीर बांधायचे ठरते. विहिरीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात गोविंदाला निमंत्रित केले जाते. एक उत्तम अभियंता म्हणून गोविंदाला भूमिपूजन सोहळ्याचा मानकरी करण्याचे ठरवले जाते. मात्र भूमिपूजन कार्यक्रम वगैरे गोष्टी ढोंग आहेत असे त्याचे मत असते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी भूमिपूजनापूर्वी गोविंदा कुदळ घेऊन जमीन खणायला जातो. मात्र कुदळ उचलून घाव घालणार इतक्यात गोविंदाच्या छातीत तीव्र कळ येते आणि कुदळ खाली पडते. त्याला तातडीने वैद्यबुवांकडे नेले जाते. गोविंदाला हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान वैद्यबुवा करतात. जेमतेम 2 ते 3 दिवस गोविंदा सर्वांचा सोबती असल्याचे वैद्यबुवांचे मत पडले. गोविंद अंथरुणात खिळून शेवटचा घटका मोजत असतो. तेवढ्यात भुजंग नावाची व्यक्ती गोविंदाच्या घरी येते आणि सांगते की या गावी कीर्तन करायला आले होते तेव्हा स्वामींनी दृष्टांत दिला. गोविंदाला घरी जाऊन निरोप दे की त्याचा रोग ललिता स्तोत्र वाचल्याने बरा होईल असे स्वामी म्हटल्याचे भुजंग सांगतो. गोविंदाचा या सगळ्यावर विश्वास नसल्यामुळे स्वामी वचन फेटाळतो. घरची मंडळी फारच गयाबाया करून गोविंदाला स्वामींची आज्ञा पाळण्यासाठी तयार करतात. इच्छा नसतानाही गोविंद ललिता स्तोत्र वाचतो. यानंतर 2 दिवसांनी वैद्यबुवा पुन्हा एकदा गोविंदाची प्रकृती पाहण्यासाठी येतात. तेव्हा गोविंदा ठणठणीत असल्याचे निदान करतात. गोविंद एकदम अचंबित आणि थक्क होतो. स्वामी वचनाची महती त्याला प्रत्ययाला येते. गोविंदा आणि त्याचे कुटुंबीय स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात. स्वामी, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता, तरी आपण माझे प्राण वाचवलेत. यावर स्वामी समर्थ म्हणतात की अरे, तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या कुटुंबियांचा होता ना. आम्हाला आमच्या भक्तांसाठी तुला बराई करावी लागली. विज्ञानावर विश्वास ठेवणे चांगले आहे, मात्र विज्ञानाच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे म्हणणे चुकीचे आहे. जिथे विज्ञान संपते तिथूनच ईश्वर शक्तीचा प्रांत सुरू होतो. तुझे विज्ञानही ईश्वरानेच घडवले आहे. तुम्हा शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते. अगदी तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्यांना तुमच्यासारख्या ईश्वर शक्ती न मानणाऱ्यांची कीव येते. श्री स्वामी समर्थ.